भंडाऱ्याच्या लाखनी ग्रामीण रुग्णालयातील कक्ष सेवकाला मारहाण करण्यात आली। रुग्णाला भेटून न दिल्याने नातेवाईकांकडून कक्ष सेवकाला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे। लाखनी ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालयातील मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले, त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा काम बंद आंदोलन करू, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हा इशारा दिलाय। वैद्यकीय अधीक्षकांना यावेळी निवेदन सुद्धा देण्यात आलंय। केवळ रुग्णाला भेटून न दिल्याने नातेवाईकांकडून ही मारहाण करण्यात आली, त्याची दृश्य सुद्धा आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेत। भंडारा जिल्ह्यातील लाखनी ग्रामीण रुग्णालयातील हा संपूर्ण प्रकार आता समोर आला, त्यामुळे नातेवाईकांसंदर्भात आता आगामी काळात काही कारवाई केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय आपल्यासोबत जोडलेत। अक्षय, खरं तर आपण पाहतोय ग्रामीण रुग्णालयामध्ये काही नियम असतात, सेवकांना त्यांच्या पद्धतीनं काम करावं लागतं, मात्र केवळ नातेवाईकांना त्या ठिकाणी जाऊ दिलं गेलं नाही, भेटू दिलं गेलं नाही, म्हणून ही मारहाण करण्यात आली। काय या संदर्भात सविस्तर माहिती, नातेवाईकांच्या माध्यमातून काही तक्रार दाखल करण्यात आली का? नक्कीच भंडारा जिल्ह्याच्या लाखनी ग्रामीण रुग्णालयामध्ये रात्रीच्या सुमारास एका तरुणीवर उपचार सुरू होता। त्या दरम्यान रुग्णाचे नातेवाईक हे त्यांना भेटण्यासाठी आले असता उपचारादरम्यान कक्षसेवकाने नातेवाईकांना थोडा वेळ थांबा असे सांगितले असता नातेवाईकांनी त्या कक्षसेवकाला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करीत मारहाण केलेली आहे। त्यामध्ये कक्षसेवक हा जखमी झालेला आहे आणि तेथील जे कक्षसेवकाला मारहाण करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। त्यामध्ये पृथ्वीराज मेश्राम आणि विशाल मेश्राम यांच्यावर लाखनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र कक्षसेवकाला मारहाण केल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही काम बंद आंदोलन पुकारणार असा इशारा सुद्धा दिला आहे। नक्कीच अक्षय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।